पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती। काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा। सहज बोलणे हित उपदेश, करोनी सायास शिकविती। काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा। तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती, तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती, तैसे मज येती सांभाळीत। काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा आणि संतपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबाराय म्हणतात, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती। काय सांगू आता संतांचे उपकार। प्रथमतः संत कुणाला म्हणावं, कारण संतांच्या उपकाराबद्दल तुकोबाराय बोलतायत, मग नेमकं संत कुणाला म्हणावं। तर ज्याच्याजवळ विवेक वैराग्य आहे, श्रीगुरूच्या कृपेने ज्याला आत्मज्ञान झाले, जो मुक्तीवर भजनयुक्त आहे, ज्यांनी प्रत्यक्षात पांडुरंग पाहिला आहे आणि पांडुरंगाने ज्याची चाकरी केली आहे, तो संत असतो। जो ज्ञान गिळून गोविंद गातो, तो संत असतो। जो देवहून देवाचं नाव घेतो, तो संत असतो। जो मुक्तीवर भजनयुक्त असतो, तो संत असतो। एका जनार्दनी भक्त, देव त्यांचा अंकित दास होय। नाथ महाराज ज्याने प्रत्यक्षात पांडुरंग पाहिला आणि पांडुरंगाने ज्याचं दास्यत्व केले, तो संत असतो। आम्ही 4 कीर्तन 4 प्रवचनं केली की स्वतःला कीर्तनकार संत म्हणून घेतात। आम्ही कीर्तनकार संत नसून संत वाङ्मयाचे प्रचारक असतो, आम्ही संत नाही आहेत। नाथ महाराजांना भागवतात संताची एकूण 21 लक्षणं सांगितली आहेत। आता ती लक्षणं सांगायला वेळ नाही, विषयांतर होईल आणि वेळही जाईल। संत हा कवी असतो। संताचे अभंग फुटप्रिंट्स म्हणून पाठीमागे शिल्लक असतात, अवशेष म्हणून शिल्लक असतात। संत म्हणले की त्याचे अभंग आलेच, बिना अभंगाचा संत नसतो, संत हा कवी असतो। असे एकूण 21 लक्षणं संतांची नाथ महाराजांना भागवतात सांगितली आहेत। आपल्याला वेळ नाही, पण थोडक्यात जो विरक्त आहे, ज्याच्याजवळ विवेक वैराग्य आहे, श्रीगुरूच्या कृपेने ज्याला आत्मज्ञान झाले, जो मुक्त आहे, जो मुक्तीवर भजनयुक्त आहे, ज्याने प्रत्यक्षात देव पाहिला आहे आणि देवानं ज्याचं दास्यत्व केलं आहे, चाकरी केली, तो संत असतो, इतर कोणीही नाही। अर्थात सोप्या भाषेत बोलायचं झालं तर जो देवहून देवाचं नाव घेतो, तो संत असतो। देवहून देवाचं नाव घेतो, तो संत असतो। आणि अशा संताकडे बोट करून तुकोबाराय म्हणतात,
काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. संताच्या अनेक लक्षणापैकी संताचं एक प्रमुख लक्षण आहे की प्राणीमात्रावर उपकार करणे. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. जो प्राणीमात्रावर सढळ हाताने उपकार करतो, कुठली अपेक्षा न ठेवता उपकार करतो, तो संत असतो. संत उपकार करणाऱ्यावर तर उपकार करतोच, परंतु संत अपकार करणाऱ्यावर देखील उपकार करतो. हे संतांचं विशेषत्व आहे. उपकार करणारा तर कुणी उपकार करेल हो, पण अपकार करणाऱ्यावर देखील जो उपकार करतो तो खरा संत असतो. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतायत की वरी फोडावया लागी, लोह मिळे परिसाचे अंगी, ते तर मिळते प्रसंगी सोन्याची होईजे. परिस असा दगडावर मांडलाय आणि एक लोखंडी घन घेतलाय आणि तो लोखंडी घन त्या परिसावर मारलाय आणि त्या परिसाचे तुकडे केलेत त्या लोखंडी घनाने. लोखंडी घनाने परिस फोडलाय, परिसाला अपकार केलाय, परंतु तरी देखील परिस स्वतः फुटत असताना आपल्या स्पर्शाने त्या लोखंडाचं सोनं करतो. याला म्हणतात अपकार करणाऱ्यावर उपकार करणे. परिसानं स्वतःला फोडून घेतलंय लोखंडी घनाकडून, परंतु फुटत असताना परिसानं आपल्या स्पर्शानं त्या अपकार करणाऱ्या घनावर, लोखंडावर उपकार केला आणि त्या लोखंडाचं सोनं केलंय. याला म्हणतात अपकार करणाऱ्यावर उपकार करणं, आणि ही संतांची जात असते. तुम्ही संतांना किती अपकार करा, ते तुमच्यावर उपकारच करणार. अर्थात अपकार करणाऱ्यावर उपकार करतो तो संत असतो. एकदा एक साधू नदीमध्ये स्नान करत होता. बाजूला 4-5 लोक स्नान करत होते. पावसाळ्याचे दिवस होते. नदीला पाण्याचा प्रवाह थोडा बऱ्यापैकी मोठा होता. त्या पाण्याच्या प्रवाहात एक विंचू वाहत आला. तो विंचू त्या साधूनं पाहिला. तो साधू, तो संत त्या विंचूकडे धावला. याला वाचवा म्हणले. त्यांनी वंजळीत पाण्यासहित तो विंचू घेतला आणि नदी काठावर सोडण्यासाठी चालला. तेवढ्यात त्या विंचवानं नांगी मारली आणि त्या साधूच्या हाताचा दाह झाला. तो विंचू हातातून निसटला, पाण्यात पडला, पुन्हा प्रवाहात वाहू लागला. साधू पुन्हा धावला. त्यांनी तो विंचू पुन्हा वंजळीत पाण्यासहित घेतला, पुन्हा नदीच्या काठावर चालला बाहेर काढण्यासाठी. विंचवानं पुन्हा नांगी मारली. विंचू पुन्हा पाण्यात पडला. साधू पुन्हा त्या विंचवाकडे धावला, पुन्हा वंजळीत घेतला. विंचवाने पुन्हा नांगी मारली. पुन्हा विंचू पाण्यात पडला. विंचू पुन्हा नांग्या मारत होता, पाण्यात पडत होता. साधू पुन्हा त्याला वंजळीत घेऊन किनाऱ्यावर सोडण्यासाठी जात होता. साधूच्या अंगाचा दाह झाला, हाताला मुंगे आल्यात, वेदना व्हायल्यात. बाजूला स्नान करणारी जी माणसं होती ती म्हणाली, साधू महाराज तुम्ही काय वेडे आहेत का? तुम्ही त्याला पुन्हा त्या विंचाला वाचायचा प्रयत्न करतायत, तो तुम्हाला सारखी नांगी मारतोय, तुमच्या अंगाचा दाह झालाय. अहो जाऊ द्या ना, वाहून मरू द्या ना त्याला, कशाला काढतं त्याला बाहेर? साधू म्हणतो, बाबांनो, चावणं हा विंचवाचा स्वभाव. चावणं हा विंचवाचा स्वभाव. वाचवणं अर्थात उपकार करणं हा माझा स्वभाव. मी जर उपकारच करायचा सोडून दिला तर मी साधू कसला? आणि म्हणून तुकोबाराय बोलतायत की तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. जगानं अपकार करत राहावं, साधूनं सडळ हातानं त्याच्यावर उपकारच करत राहावं, ही साधूची जात असते. अपकार करणाऱ्यावर उपकार करतो तो संत असतो, साधू असतो.
मंबाजी बुवानं तुकोबारायला काठीनं मारले, पण संध्याकाळी तुकोबाराय तेलाची वाटी घेऊन मंबाजीकडे गेले आणि म्हणाले, मंबाजी तुमचे हात दुखले असतील मला मारल्यामुळं, मी तुमचे हात तेलानं चोळून देतो. काय गंमत आहे. तुम्हाला कोणी मारू द्या, काठीने मारू द्या कोणी, संध्याकाळी त्याचे हात चोळायला तेल घेऊन तुम्ही जाताल का? आयुष्यभर तोंड नाही पाहायचं त्याचं, 50 घाणघाण शिवाय देताल किंवा उलटं त्याच ठिकाणी त्याला मारताल. तुकोबारायने ते केलं नाही. उलट तेलाची वाटी घेतली आणि मंबाजीकडे गेले, म्हणले मंबाजी तुमचे हात दुखले असतील मला मारल्यामुळं, मी ते तेलानं चोळून देतो आणि चला आता कीर्तनाला. तुम्ही माझे नंबर 1चे श्रोते आहेत, बसा माझ्या पुढे येऊन. तुम्ही पुढे नसलं तर मला कीर्तन सांगावंसं वाटत नाही. मंबाजी म्हणतो, तुकोबाराय एवढा अपमान करू नये, तुम्हाला काय वाटत नाही का हो? म्हणले मंबाजी काय वाटायसारखं आहे, उलट माझी परीक्षा सफल झाली. म्हटले हे सिद्ध झालं की मी माझा क्रोध जिंकला. तुम्ही मला मारले, मला राग आला नाही, मला क्रोध आला नाही, याचा अर्थ मी क्रोध जिंकलाय. उलट तुमचा उपकार आहे मला मारल्यामुळे. तुम्ही मला अपकार केलाय, हा अपकार तुमच्या नजरेत आहे, पण माझ्या नजरेत तो उपकार आहे. जगाला त्रास देत राहावा, साधून उपकार करत राहावा. मंबाजीने काठीने मारले, तुकोबारायला अपकार केला. तुकोबाराय वाटी घेऊन गेले तेलाची आणि त्याच्यावर उपकार केला. ज्ञानोबारायाची माधुकरी मागताना विसोबानं झोळी फाडली. झोळीतलं अन्न जमिनीवर सांडवलं, मातीत मिसळवलं, सिद्धबेटावर राहण्यास भाग पाडलं. या 4 भावंडाचा विसोबानं नाही तो छळ केला. परंतु ज्ञानोबाराय भ्र शब्दानंही आडवे बोलले नाहीत. ज्यावेळेस ज्ञानोबाराच्या पाठीवर मुक्ताबाई मांडे भाजत होत्या, हे दृश्य चोरून विसोबानं खिडकीतून पाहिलं. विसोबाची झाक गेली. विसोबा ज्ञानोबारायला शरण आला आणि पायावर लोळू लागला ज्ञानोबारायाच्या. त्यावेळेस ज्ञानोबारायाने त्या विसोबाला ढकलून दिलं नाही, पोटाशी लावलं, त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्याला एवढा मोठा संत बनवला की तो विसोबा पुढे नामदेव महाराजाचा गुरु झाला. याला म्हणतात अपकार करणाऱ्यावर उपकार करणे. जगानं अपकार करत राहावं, संतांना त्याच्यावर उपकार करत राहावं, हा संताचा स्वभाव असतो, संताचं प्रमुख लक्षण असते. संत जगतच असतात जगावर उपकार करण्यासाठी. आणि म्हणून तुकोबाराय बोलले की तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. जगावर उपकार करणं किंवा अपकार करणाऱ्यावरही उपकार करणं हा साधूचा स्वभाव असतो. जगानं त्रास देत राहावा, जगानं अपकार करत राहावा, साधूने त्यावर उपकारच करत राहावा, ही साधूची जात असते. संत जगावर छोटे मोठे उपकार तर करतोच, परंतु संत जगावर सर्वात मोठा उपकार करतो तो म्हणजे संत जगास किंवा मनुष्यास निरंतर जागवतो. हे तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतायत. आणि महाराज लिहितायत की काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. संत समाजावर एक प्रमुख उपकार करतात. तो कोणता उपकार? तर तुकोबाराय म्हणतात की संत समाजाला निरंतर जागवतात. संत समाजाला निरंतर जागवतात. आता इथे थोडासा विरोधाभास वाटतो. निरंतर जागवणं आणि जागवणं हा उपकार ठरू शकतो का? कोणी शंका घेऊ शकतं की महाराज म्हणतात की संत जगाला निरंतर जागवतात. जागवणं म्हणजे झोप मोडणं, त्याला परेशान करणं, आणि झोप मोडणं हा उपकार ठरू शकतो का? थोडा विरोधाभास वाटतो इथे साधारण मनुष्याच्या दृष्टीने. अहो, एक रात्र जर झोप मिळाली नाही, एखादा ड्रायव्हर आहे, रातभर गाडी चालवून आलाय, रात्रभर नाईट केली, गाडी चालवून आलाय, आणि दुसऱ्या दिवशी त्याला पुन्हा ड्युटीला जा म्हणलं गाडी चालवायला, ती 50 ॲक्सिडेंट करेल. हो, तो घातक ठरेल समाजाला. एक रात्र जर झोप नसेल माणसाला तर माणसाला दुखणं येतं. एक रात्र झोप नसेल तर माणसाला दुखणं येतं.
मनुष्य घायाळ होतो, कुठे अंग टाकून देतो, हां, त्याची प्रकृती बिघडते, चेहरा उतरतो. माणसाला एक रातभर झोप नसेल तर दुखण्यासारखं वाटतं. आणि मग तुकोबार आहे तुम्हाला जागवताय, तुमची झोप मोडतायत, मग हा उपकार कसला? उलट माणसानं झोपू घालावं. आता सुखे निद्रा करा स्वामी गोपाळा, झोपा म्हणावं, वर पांघरून टाकावं, थापटावं, अंगाई गीत गावं, माणसाला झोपी घालावं, पुण्य लागेल. पण झोप मोड गेली तर दोष लागेल. हा ठीक आहे, मनुष्य कीर्तनात झोपला तर उठवावं, त्याला कीर्तनात झोपला तर उठवावं, जरूर उठावं. पण नेहमी आपल्या शयन कक्षात झोपला असाल तर त्याची झोप मोडणं हा दोष आहे, त्याला जागवणं हा दोष आहे. आणि मग महाराज कसं म्हणतात की मज जागवी ती निरंतर, आणि मला जागवणं किंवा समाजाला जागवणं हा संताचा उपकार आहे. संत समाजाला निरंतर जागवतात, हा संताचा समाजावर उपकार आहे. इथे थोडासा विरोधाभास वाटतो, परंतु हे लौकिक दृष्ट्या वाटतं, संसारिक दृष्ट्या हा विरोधाभास वाटतो, पारमार्थिक दृष्ट्या नाही आहे. इथं याचा अर्थ असा नाही आहे. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. मज निरंतर जागविती याचा अर्थ जो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी झोपलाय त्याला संत जागवतात, जो मोक्षाच्या ठिकाणी झोपलाय त्याला संत जागवतात, जो नामस्मरणाच्या ठिकाणी झोपलाय त्याला संत जागवतात. त्याच्या बेडरूममध्ये गादीवर झोपलेल्या माणसाला जागवत नाहीत. शब्दशः अर्थ घेऊ नका. एखादा मनुष्य त्याच्या बेडरूममध्ये गादीवर झोपलाय, डाराडूर घोरतोय, त्याला संत जाऊन उठवत नाहीत किंवा जागवत नाहीत. संत कुणाला जागवतात मग? जो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी झोपलाय, जो मोक्षाच्या ठिकाणी झोपलाय, जो नामस्मरणाच्या ठिकाणी झोपलाय त्याला जागवतात. देखे भूत जात निदेले तेथेची जया पाहले, आणि जीव जेत चेईले ते तर निद्रितो जो. ज्ञानोबा आहे, ज्ञानोबाची ओळ आहे का? जेत भूत जात निदेले तेथेची जया पाहले, आणि जीव जेत चेईले ते तर निद्रितो जो. प्राणी मात्र संसारात जागेत, पण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मोक्षाच्या ठिकाणी झोपलेले. एक महात्मा संसाराच्या ठिकाणी झोपलेला आहे, पण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जागा आहे. साधारण जीव आणि महात्मा यात फरक काय? साधारण जीव संसारात जागा आहे, मोक्षाच्या ठिकाणी झोपलाय. महात्मा संसारात झोपलाय आणि मोक्षाच्या ठिकाणी जागा आहे, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जागा आहे. मग हे संसारी जीव संसारात जागेत, पण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी, मोक्षाच्या ठिकाणी, नामस्मरणाच्या ठिकाणी झोपलेत. या जीवांना संत जागे करतात, निरंतर जागवतात. मनुष्य आपलं कर्तव्य विसरलाय. आपलं कर्तव्य विसरणं हीच खरी झोप आहे. मनुष्य जन्माला आलाय तो कशा करता आलाय? ज्ञानोबा बोलले, पाय शहराच्या गावा, जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थ आगवा सांडोनिया. मनुष्याने इथं मनुष्यरूपात येणं केलंय ते एवढ्या करताच की नरदेहाच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. 84 लक्ष योनी फिरल्यानंतर मनुष्यजन्म मिळतो, आणि या मनुष्यजन्मातून भगवंताची प्राप्ती करायची, मुक्ती मिळवायची, एवढ्या करताच मनुष्यजन्म आहे, भोगासाठी नाही. भोगासाठी 84 लक्ष योनी पडल्यात. मनुष्य योनी त्यागासाठी आहे, भगवत प्राप्तीसाठी आहे, मोक्षासाठी आहे, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जागा राहण्यासाठी आहे, आत्मस्वरूपात विलीन होण्यासाठी आहे. आणि म्हणून मनुष्य आपलं कर्तव्य विसरलाय. मनुष्याचं कर्तव्य काय? निष्काम कर्म आणि निष्काम हरिनाम यांची सांगड घालून मुक्ती मिळवणे. याला म्हणतात आपल्या हिताच्या ठिकाणी किंवा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जागा राहणं.
स्वधर्माचं पालन करावं, मुखानं नित्य नाम घ्यावं आणि मोक्षाच्या दिशेने वाटचाल करावी. हे आमचं खरं हित आहे. हा आमचा खरा जागेपणा आहे. हे आमचं खरं कर्तव्य आहे. आणि एवढ्यासाठी आम्ही मृत्यूलोकात आलो माणूस म्हणून. पण मनुष्य नेमकं हेच विसरला आहे. मनुष्य स्वधर्माचं पालन करत नाही, आपल्या वाटेला आलेलं कर्म करत नाही, मुखानं तोंडानं देवाचं नावही घेत नाही आणि मोक्षाची त्याला आठवणच नाही, पूर्ण विसरला आहे. आणि म्हणून आपलं कर्म देवाची पूजा म्हणून करा आणि त्याला हरिनामाची संगती द्या. तुम्ही मोक्षाच्या दिशेने वाटचाल कराल, मुक्त व्हाल, भगवत स्वरूप व्हाल. हे आमचं हित आहे, खरं हित आहे, हे आमचं कर्तव्य आहे. पण मनुष्य आपल्या कर्तव्याला विसरला आहे. तो स्वधर्माचं पालन करीत नाही नीटनाटकं, देवाची पूजा म्हणून, आणि मुखानं हरिनामही घेत नाही. थोडेफार वगळता मनुष्य आपल्या कर्तव्याला विसरला आहे. माणसाचं मुख्य कर्तव्य आहे निष्काम कर्म आणि निष्काम हरिनाम यांची सांगड घालून भगवंताची प्राप्ती करून घ्यावी, मोक्षाची प्राप्ती करावी. हे प्रमुख कर्तव्य आहे. पण मनुष्य हे कर्तव्य विसरला आहे. आणि जो मनुष्य आपलं कर्तव्य विसरतो तो झोपीस गेलेला असतो, तो झोपलेला असतो. जो आपलं कर्तव्य विसरला आहे तो झोपला आहे. आणि अशा झोपी गेलेल्या माणसाला, अशा कर्तव्य विसरलेल्या माणसाला संत जागे करतात. त्याला जागे करतात. माबाप म्हणतात, बाबा उठ, हो, निष्काम कर्म कर, निष्काम हरिनाम घे आणि भगवंताची प्राप्ती करून घे. अशा आपल्या कर्तव्याला विसरलेल्या लोकाला संत जागे करतात. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविते. जे आत्मस्वरूपाला विसरलेत, अर्थात मोक्षाला विसरलेत, नामाला विसरलेत, स्वकर्माला स्वधर्माला विसरलेत, हे झोपलेले आहेत. आणि अशा झोपलेल्या लोकांना संत जागे करतात आणि सांगतात, निष्काम कर्म करा, निष्काम हरिनाम घ्या, तुम्हाला मुक्ती मिळेल. याला तुकोबाराय म्हणतात की काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविते. खऱ्या दृष्टीनं झोपी जाणं म्हणजे अहंकारात बद्ध होणं, हेच खरं झोपी जाणं आहे. झोप म्हणजे निद्रा. मग ज्ञानोबा काय म्हणतात, अहंकार निद्रा निदसुरा, स्वप्नीचे ओर भरा संतोषे सिने. ज्ञानोबाची उभी आहे का? तो परमात्माची परी दुसरा, अहंकार निद्रा निदसुरा, स्वप्नीचे ओर भरा संतोषे सिने. अहंकार निद्रा निदसुरा, स्वप्नीचे ओर भरा संतोष सिने. या चरणाकडे लक्ष द्या. अहंकार निद्रा निदसुरा. मनुष्य अहंकाराच्या निद्रेत घोरतोय, मनुष्य अहंकाराच्या निद्रेत झोपलाय. मी देह आणि देह संबंधीने माझं, ही अहंकाराची निद्रा आहे आणि हीच खरी झोप आहे. आणि या अहंकाराच्या निद्रेतून संत आम्हाला जागे करतात, निरअहंकार करतात आणि मुक्ती मिळवून देतात. आणि अहंकार जाणं हाच मोक्ष असतो. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. तुकोबाराय. ज्ञानोबराय बोलले, मनपण मुद्दल जाय, मग अहंभावादी की आहे, म्हणून शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो. मनपण मुद्दल जाय. मोक्षाची खरी व्याख्या अशी आहे की अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा होणं हाच मोक्ष असतो. अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा होणे हाच मोक्ष असतो. इथं ज्ञानोबा काय बोलतात बोला ऐका. मग मनपण मुद्दल जाय, मग अहंभावाधिक की आहे, म्हणून शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो. अहंकार मनात वास करतो. मन मेलं की मधला अहंकार मरतो. जसं गरोदरबाई मेली की मधला गर्भ मरतो, त्या गर्भाला वेगळं मारायची गरज नाही. मन मेलं की मनात वास करणारा अहंकारही मरतो. आणि अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा होऊन हाच मोक्ष असतो. मग ज्ञानोबा बोलतात की तैसे मनपण मुद्दल जाय, मग अहंभावाधिक की आहे, म्हणून शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो. अर्थात अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा होणं हाच मोक्ष.
बरोबर आहे. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, हाच मोक्ष आहे. अहंकार जाणं हाच मोक्ष आहे. नाथ महाराज हेच बोलतायत. देहांतेचे दडपण, त्याची बद्धतेचे लक्षण, देहांतेचे निरसन, मुक्तता जाण नावतया. देहांतेचे निरसन, मुक्तता जाण नावतया. अहंकार जाणे हाच मोक्ष आहे. आणि म्हणून या तिन्ही महासंतानं मोक्षाची एकच व्याख्या केली की अहंकार असेल मनाचा मनपणा नाही सवन हाच मोक्ष आहे. आणि मग मनुष्य अहंकाराच्या झोपेत झोपलाय. ज्ञानोबाची ओवी आहे का? अहंकार निद्रा निदसुरा, स्वप्नीचे वरभरा संतोषशीने. मनुष्य झोपलाय, मनुष्य निद्रित आहे, पण कशात? अहंकाराच्या निद्रेत. अहंकार निद्रा निदसुरा. मनुष्य अहंकाराच्या झोपेत आहे, अहंकाराच्या निद्रेत आहे. अर्थात मनुष्य अज्ञानाच्या झोपेत आहे. अज्ञानाने अहंकार एकच असतात. अज्ञानाच्या झोपेत, अहंकाराच्या झोपेत आहे. आणि या अहंकाराच्या, अज्ञानाच्या झोपेतून संत आम्हाला जागे करतात, आमचा अहंकार घालतात आणि मुक्ती मिळवून देतात. अहंकार जाणं हाच मोक्ष असतो. आणि म्हणून तुकोबारा बोलतात की अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. आणि म्हणून झोप म्हणजे रात्री आम्ही झोपतो ती झोप नाही आहे. इथं तुकोबाराने झोप कोणती सांगायची आहे? की तुम्ही अहंकारात घोरतायत, अहंकारात बद्ध आहेत. मी देहाने देहसंबंधीने माझं, प्रपंच सत्य आहे, मी देहाने देहसंबंधीने माझं, हीच खरी झोप आहे असं समजणं हीच झोप आहे. आणि प्रपंच मिथ्या आहे, मी देह नसून आत्मा आहे अशा बोधावर आरूढ होणं ही मुक्ती आहे, ही जागृती आहे, हे अहंकार जाणे. मग झोप म्हणजे काय? मी देह आणि देहसंबंधीने माझं असा देहअहंकार घेणं ही झोप आहे. आणि मी देह नसून आत्मा आहे अशा जागृतीवर येणं हे झोपेतून उठणं आहे, जागृतीवर येणं आहे. आणि मग जीव अहंकाराच्या निद्रेत घोरतोय तर संत त्याचा अहंकार घालून त्याला अहंकाराच्या झोपेतून जाग करतात, निरअहंकार करतात, मुक्त करतात, संत बनवतात. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविती. मग अहंकाराच्या निद्रेतून जाग करतात म्हणजे नेमकं काय करतात? संत त्या साधकाच्या मुखात हरिनाम देतात. नेनती काही टानाटोना नामस्मरणा वाचुनी. निळोबाराय संत काही टानाटोना, जादूटोना, दोरागंडी, अंगारा, नारळ, पुड्या भारून देत नाहीत, घंट्या भारून देत नाहीत, तसलं काही करत नाहीत. आणि भारून देतात ते संतच नसतात. ते कोण असतात ते तुम्ही तुमचं बघा, पण ते संत नसतात. संताकडे काही तुम्ही अडचण घेऊन जा, ते एकच सांगतात, तू रामकृष्णारी म्हण, तू विठ्ठल विठ्ठल म्हण. नेनती काही टानाटोना नामस्मरणा वाचोनी. संताकडे काही प्रॉब्लेम, काही अडचण घेऊन जा, ते एकच सांगतात, देवाचं नाव घे, रामकृष्णारी म्हण. ते हे घंट्या बांधणं, घाट्या बांधणं, घाट्या भारून देणं, अंगारा, पुड्या, दोरी, गंडा, नारळ, जादूटोना, टानाटोना असलं काही सांगत नाही. नेनती काही टानाटोना नामस्मरणा वाचून. संत साधकाच्या मुखात रामनाम देतात. आणि एकदा मुखात रामनाम बसलं की नामे होय जे विरक्त, नामे निर्मळ होय चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भवपाश. नामानं विवेक येतो, नामानं वैराग्य येतं, नामानं चित्त निर्मळ होतं, नामाने मनुष्य मुक्त होतो. नामे होय जे विरक्त, नामे निर्मळ होय चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भवपाश. नामाने विवेक, नामानं वैराग्य, नामानं गुणातीत अवस्था, नामानं चित्ताची निर्मळता आणि नामाने मुक्ती. या सगळ्या गोष्टी नामानं घडतात. पण या नामाला निष्काम हरिनामाची संगती मात्र द्यावी लागते. निष्काम करणं टाकू नये. निष्काम कर्म टाकू नये, तो दोष आहे. कर्मत्यागी लंडतो तुका माने अधम, त्याशी भक्ती दुषी हरीची. न बाणता स्थिती अंगी कर्मत्यागी लंडतो तुका माने अधम, त्याशी भक्ती दुषी हरीची. आणि म्हणून निष्काम कर्म आणि निष्काम हरिनाम यांची संगती घाला. जीवनात विवेक येईल, वैराग्य येईल, चित्त निर्मळ होईल, गुणातीत अवस्था येईल. तुम्ही निर्गुण व्हाल, मुक्त व्हाल, देव व्हाल, नराचा नारायण व्हाल. निरंतर नाम जपा.
तुमचे सगळे काम क्रोधादी विकारही जातील, अहंकारही जाईल. राम म्हणता काम क्रोधाचे दहन होय अभिमान देशोधडी. तुकोबर आहे. तुम्ही संतांची सेवा करा, संतांच्या चरणात बसा. संत चरण उपासिता वैराग्यसी. काय फायदा आहे? जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी. संतांच्या चरणाची सेवा केली तर संतांच्या चरणाची सेवा म्हणजे संतांचा अंग किंवा पाय कचा कचा दाबायचे असं नाही, केवळ त्यांचं अंगण झाडायचं, पाणी भरायचं हे नाही. तर संत सांगतात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. हे कर्म करताना आणि इतर वेळेस आपलं चित्त हरिनामात बांधून ठेवा आणि जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देवच आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. असं वागणं म्हणजे भगवंताची परिपूर्ण भक्ती आहे आणि संताची परिपूर्ण सेवा आहे. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. स्वकर्माचे चोखाळी मज पूजा करुणी भली, तेने प्रसादे आकळी ज्ञान निष्ठेते. यावरील 3 गोष्टीप्रमाणे वागणं ही संतांची खरी सेवा आहे. आणि या संतांच्या सेवेने काय होतं की जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी. तुमचा अहंकार आत्मरूपात विलीन होतो, तुम्ही मुक्त होता. आणि म्हणून संत तुमच्या मुखात हरिनाम देतात, तुमचा विवेक आणि वैराग्य जागा करतात. तो संतच तुमचा श्रीगुरू बनतो. अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचं श्रवण करून तुम्हाला मुक्ती देतो. तुम्ही मुक्तीवर भजनयुक्त होता, संत बनता. पांडुरंग डोळ्यानं पाहता, पांडुरंग येऊन तुमची चाकरी करतो, तुमच्या संसारात राबतो आणि मग तुम्ही खरे संत बनता. आणि याला तुकोबाराय म्हणतात की काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविती. तुम्हाला संतानं जागवलं म्हणजे काय केलंय? तुमच्या मुखात तुम्हाला विसर पडला हरिनामाचा, तुमच्या मुखात हरिनाम दिलं. त्या हरिनामामुळं आणि निष्काम कर्मामुळं तुमच्या जीवनात विवेक वैराग्य आलं, श्रीगुरू भेटला, तोच संत श्रीगुरू झाला. त्याने आत्मज्ञान दिलं, तुम्ही मुक्तीवर भजनयुक्त झाले, तुम्ही संत बनले. आणि संत बनणं हे मानवी जीवनाचं सर्वात मोठं सार्थक असतं. देव पाहणं ही मानवी जीवनाचं सर्वात मोठं सार्थक असतं. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलच एक देखील आहे. संत बनणं आणि विठ्ठल पाहणं ही मानवी जीवनातलं सगळ्यात मोठं सार्थक आहे. तिथपर्यंत संत तुम्हाला निहून पोहोचतं करतात. आणि हे तुमच्या जीवनातलं खरं जागवणं आहे. हे खरं जागवणं आहे. तुम्ही अहंकाराच्या झोपेत झोपलायत, अहंकारात घोरतायत, तर संत तुमचा अहंकार घालतात नामस्मरणाने. तुम्हाला अहंकार शून्य बनवतात आणि मुक्त करतात, म्हणजे तुम्हाला जागवलं. झोप म्हणजे काय? झोप म्हणजे काय? तुम्ही अहंकारात झोपलायत. अहंकार वराशी बाळगणं, मी देहन देह संबंधीने माझं असं समजणं, हीच खरी झोप आहे. हो, अहंकार निद्रा निधसुरा, अहंकारात बद्ध राहणं हीच खरी झोप आहे. आणि मग संत तुमच्या मुखात नामस्मरण देतात आणि नामस्मरणाने सगळे तुमचे विकार जातात, तुम्हाला मुक्ती देतात. म्हणजेच तुम्हाला अहंकार शून्य करतात, म्हणजे तुम्हाला झोपीतून जागं केलं. तुम्ही अहंकारात बद्ध आहेत म्हणजे झोपलात, अहंकार शून्य झालात म्हणजे तुम्हाला जागवलं आहे आणि तुम्ही देव झाले. आणि म्हणून तुकोबाराय बोलतायत की काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविती. संत तुम्हाला सांगून देतात की बाबा तू मनुष्य जीवनात आलायस, तू विचार कर, तू कोण आहे, कुठून आलास, कशासाठी आलास, तुला काय करायचे, तुझा कायमचा पत्ता काय. विवेकानंदाच्या चरित्रात एक विषय येतो. तुम्ही विचार करा, जीवनाला आलायत, संसार करतायत, मजा करतायत, खातायत पितायत, येणं खाणं पिणं पैसा कमवणं मजा करणं मरून जाणं एवढंच जीवन नाही आहे. याला जीवन म्हणत नाहीत. शहाणा मनुष्य विवेकी मनुष्य विचार करतो की मी कोण आहे. या जन्माच्या आधी मी नव्हतो, या जन्मानंतर मी नसेल. क्षणभर दिसतोय ढगासारखा आकाशात, आधी ढग नसतात नंतर नसतात, काही वेळ ढग दिसतात. तसं मी आधी नाही नंतर नाही, काही वेळ दिसतोय. मग मी कोण आहे? आधी नाही पुन्हा नाही, आताच दिसतोय ढगासारखा. मग मी कोण आहे? कुठून आलोय? कशा करता आलोय? मला कुठं जायचं आहे? माझा कायमचा पत्ता काय?
याचा संत तुम्हाला विचार करायला होता. रामकृष्ण परमहंस, विवेकानंदाचे श्रीगुरू रामकृष्ण परमहंस आणि कलकत्त्याची काली माता, दुर्गा माता रोज संध्याकाळी एका ताटात जेवायचे कलकत्त्यामध्ये. ही वार्ता साऱ्या कलकत्त्यात, पश्चिम बंगालमध्ये पसरली. एक धनिक शेठजी रामकृष्ण परमहंसाकडे आला आणि म्हणाला, महाराज, मी असं ऐकलं आहे, कालीमाता मूर्तीतून बाहेर येते आणि तुमच्या ताटात जेवते, हे खरं आहे का? परमहंस म्हणाले, खरं आहे. मग शेठजी म्हणतो, महाराज एक काम करा ना, एक दिवस तिला माझ्या घरी पाठवा आणि जेवायला. महाराज म्हणले, पाठवतो, तुझा पत्ता सांग. शेठजी म्हणला, सुभाष रोड, माळीवेस, बीड. आता मी बीडचा आहे, मी बीडचा पत्ता सांगतो, मला काय माहिती तिकडचा पत्ता कलकत्त्याचा. सुभाष रोड, माळीवेस, बीड. महाराज म्हणाले, हा तुझ्या घरचा पत्ता आहे. मग ते म्हणतो, श्री ऑइल मिल, MIDC, बीड. अरे म्हणले, तुझ्या कारखान्याचा पत्ता आहे, तुझा पत्ता सांग. शेठजी म्हणला, आता माझा पत्ता काटला, मला ह्याच्यापुढे माझा पत्ता नाही, एवढाच माझा पत्ता आहे. रामकृष्ण परमहंस म्हणतात, शेठजी जा, घरी जा, आणि ज्या दिवशी तुम्हाला तुमचा पत्ता माहीत होईल, ज्या दिवशी तुम्हाला तुमचा स्वतःचा पत्ता माहीत होईल, त्या दिवशी भवानी माता स्वतःहून तुमच्या घरी येईल आणि तुमच्या ताटात जेवेल. तिथं माझ्या वसिल्याची गरज पडणार नाही. फक्त तुम्ही तुमचा पत्ता माहीत करून घ्या. भवानी माता स्वतःहून येईल, कायमचा स्वतःचा पत्ता. मी आज डॉक्टर भागवत मोठे, तुम्ही मला विचारलं तुमचा पत्ता काय, तर मी सांगेन डॉक्टर भागवत मोठे, नेत्रतज्ञ, बीड. डॉक्टर भागवत मोठे, नेत्रतज्ञ, आदर्श नगर, बीड. हा माझा कायमचा पत्ता आहे का? आज माझं वय 65 वर्षाचं आहे, अजून 35 वर्ष. मनुष्याला आयुष्य 100 वर्षाचं, ते पांडुरंगाने दिलं तर. अजून 35 वर्षानं या जगात मी नसेल. मग तुम्ही जर मला पत्र पाठवलं की डॉक्टर भागवत मोठे, MBBS MS, नेत्रतज्ञ, आदर्श नगर, बीड, या पत्त्यावर पत्र पाठवलं, तर माझ्या मुलाबाळाला मिळेल, ते मला मिळेल का? नाही मिळणार. मग डॉक्टर भागवत मोठे, MBBS MS, नेत्रतज्ञ, आदर्श नगर, DP रोड, बीड हा माझा कायमचा पत्ता ठरतो का? मग माझा काहीतरी वेगळा पत्ता आहे की ज्या पत्त्यावर तुम्ही मला कधीही पत्र पाठवलं तर ते मिळावं. आणि तो माझा कायमचा पत्ता आहे विश्वव्यापी आत्मस्वरूप वासुदेव श्रीकृष्ण. विश्वव्यापी आत्मस्वरूप वासुदेव श्रीकृष्ण हा माझा कायमचा पत्ता आहे. तुम्ही कधी पत्र पाठवा, तिथं मला मिळेल. आत्मस्वरूप हा आमचा कायमचा पत्ता आहे. त्या पत्त्यावर प्रत्येकाला उतरायचं आहे. आणि आत्मस्वरूपाचा पत्ता गाठता नाही आला तर तुम्हाला स्मशानाच्या पत्त्यावर उतरावं लागतं. स्मशानाच्या, लक्षात घ्या. सकाळची वेळ एक साधू उन्हाला बसलाय, शाल पांघरलाय, बाजूला एक 4-5 लोक भक्तगण बसलेत आणि अध्यात्माची चर्चा चालली. तेवढ्यात एक चोर पळत आला आणि त्या चोराने त्या साधूच्या अंगावरची शाल ओढली आणि पळत गेला, पळू लागला. साधू उठला आणि त्या चोराच्या मागे पळू लागला. पण गंमत कशी झाली की चोर ज्या दिशेने पळाला त्या दिशेला होतं गाव, आणि साधू पळत होता त्या दिशेला होतं स्मशान. लोक म्हणाले, साधू महाराज, चोर गावाकडे पळालाय, तुम्ही उलट स्मशानाकडे चाललात, अशाने चोर कसा गाठायचा? साधू म्हणाला, बाबा, तो तरणा ताटा आहे, मी म्हातारा आहे, मी त्याला पळून गाठू शकत नाही, त्याला किती पळायचे पळू दे. मी स्मशानाकडे चाललो आहे, उलट्या दिशेला चाललो आहे, मला कळतं आहे, पण मी त्याच्या कायमच्या पत्त्यावर चाललो आहे की जिथं त्याला कधी ना कधी यावंच लागेल. योगा असा की ते चोर 8 दिवसांनी मेलं. दृष्टांतातला चोर लवकर मरतो, ते चोर 8 दिवसात मेला. त्यात बाजूला बसलेल्या माणसाने त्याची ताटकी बांधली, ती महाराजाची शाल अंगावर टाकली आणि नेलं स्मशानात, टेकवलं ते प्रेत. साधू बसलेला स्वतः स्मशानात. साधू उठला, पटकन आपली शाल ओढली आणि त्या लोकांना म्हणला, बघा मी माझी शाल वसूल केली का नाही? तुम्हाला म्हटलं होतं ना मी, तो तरणा ताट आहे, त्याच्या मागं कुठं पळत बसू? मी अशा ठिकाणी जाऊन बसतो त्याच्या कायमच्या पत्त्यावर की जिथं त्याला कधी ना कधी यावंच लागेल. तो आला का नाही कायमच्या पत्त्यावर? आणि त्या चोराचा कायमचा पत्ता होता स्मशान. तुमचा आमचाही कायमचा पत्ता स्मशान आहे. जर आत्मस्वरूपाचा पत्ता गाठला नाही तर आमचे 2च पत्ते ठरतात, एक आत्मस्वरूपाचा पत्ता, आणि हा आत्मस्वरूपाचा पत्ता गाठला नाही तर दुसरा पत्ता ठरतो स्मशान.
शेवटी एकटेची जाऊनी स्मशानी राहावे, समयासी सादर व्हावे. एकटेची जाऊनी स्मशानी राहावे. आत्मस्वरूपाचा पत्ता गाठला नाही तर आमचा पत्ता ठरतो स्मशान. मग स्मशानात जायचं आहे, अर्थात मसनवाट्यात जायचं आहे. मसनवाट्यात जायचं आहे का आत्मस्वरूपाच्या पत्त्यावर जायचं, ज्याचं त्यांनी ठरवावं. आणि मग साधू आम्हाला जागा करतो की बाबा तुला मसनवाट्यात जायचं नाही, तुला स्मशानाच्या पत्त्यावर जायचं नाही, तुला आत्मस्वरूपाच्या पत्त्यावर जायचं आहे. आणि साधू आम्हाला, संत आम्हाला आत्मस्वरूपाच्या पत्त्यावर नेऊन पोचतं करतात. याला म्हणतात मज निरंतर जागविती. मज निरंतर जागविती. काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविती. आम्ही अहंकारात घोरतोय. अहंकार निद्रा निधसुरा, स्वप्नीचे वरभरा संतोषेचे ने ज्ञानोबा आहे. आम्ही अहंकारात बद्ध आहेत. मी देहने देहसंबंधीने माझं, जगात सत्य आहे. मी देह आहे, देहसंबंधीने माझं, हा अहंकार आहे. आम्ही उराशी बाळगला आहे, अहंकारात आम्ही बद्ध आहेत. आणि संत आमच्या मुखात हरिनाम देऊन हा आमचा अहंकार घालवतात, आम्हाला निरहंकार करतात, मुक्त करतात. यालाच म्हणतात जाग करणं. अहंकाराच्या झोपेतून आम्हाला जाग केले आणि मुक्त केले. याला म्हणायचं मज निरंतर जागविती. काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविती. आणि म्हणून संत आम्हाला जागवतात. ते साधं सुद्धा जागवत नाहीत, निरंतर जागवतात. हा शब्द तुकोबाराच्या लक्षात घ्या, निरंतर जागवतात. या निरंतर शब्दाला फार किंमत आहे. नामस्मरण नित्य असावं. नित्य नामस्मरण हेच खरं जागवणं आहे. नामस्मरण हंगामी नसावं. उठताना गुडघा दुखला तरच विठ्ठल असं नको. तुम्हाला संत निरंतर जागवतात. तर नित्य नामस्मरण, नित्य नामस्मरण हेच निरंतर जागवणं आहे. आम्ही मुखानं नाम घेत नाहीत याचा अर्थ आम्ही झोपेत आहेत. आणि आम्हाला नित्य नाम घ्यायला लावणं हे झोपेतून जागं करणं आहे. कारण या नामानंच आम्हाला उद्या मोक्ष मिळणार आहे. आणि म्हणून नाम हे नित्य असावं. नित्य नामस्मरण हेच निरंतर जागवणं आहे. नाम नित्य असावं. नित्य सत्य अमित हरिपाठ ज्यासी, हो लावी मना पिसे गोविंदाचे. गोविंद गोविंद मना लागली या छंद, रिकामा अर्धगडी राहू नको. हेच नित्य नाम आहे. नाम नित्य असावं, सतत असावं. नित्य सत्य अमित हरिपाठ ज्यासी, सदा नाम घोष करू हरिकथा. नाम नित्य असावं. नाम नित्य का असावं याचं एक कारण आहे. ज्ञानोबा म्हणतायत की सत्वाचेनी अंग लगे, श्रद्धा मोक्ष फळ हरिगे. ते तर रजतम उगे कापा राहती, विपाय वाडे सत्वशुद्ध, तरी ते ज्ञानाशी करी साध, येरा दोघे ओखद ये राहायती. या दोन वयातून ज्ञानोबा असं सांगतायत की तुम्ही जर नित्य नामस्मरण घेतलं तर तुमचा सत्वगुण उफाळून येतो आणि हा सत्वगुण तुम्हाला मोक्षाच्या दिशेने नेतो. विपाय वाढे सत्वशुद्ध, तरी विपाय वाढे सत्वशुद्ध, तरी ज्ञानाशी करी साध. तुम्ही नित्य नामस्मरण घेतलं तर नित्य नामस्मरणानं तुमचा सत्वगुण जागा होतो. रज आणि तमगुण दबतात आणि हा सत्वगुण ज्ञानाला हाक मारतो, मोक्षाला हाक मारतो आणि तुम्हाला मुक्ती मिळवून देतो. कधी नित्य नाम घेतायत, नित्य नाम घेतायत तेव्हा सत्वगुण उफाळून वर येतो, रज आणि तमगुण दबतो आणि हा सत्वगुण ज्ञानाला मोक्षाला हाक मारतो आणि तुम्हाला मुक्ती मिळवून देतो. पण तुमचं नाम थांबलं की सत्वगुण खाली दबतो आणि रज आणि तम पेटून उठतात, तुमच्याकडून पाप करून घेतात, विकार करून घेतात आणि तुमचं पतन करतात. म्हणून नाम नित्य हवंय. विपाये वाढे सत्वशुद्ध, तेव्हा ज्ञानाशी करी साध, येरा दोघे ओखद येरा आहेत. एका टोपल्यात जर खेकडे टाकले, एक 25-25 खेकड्या टाका एका टोपल्यात, त्यातला एखादा खेकडा जर वर निघायला लागला त्या टोपल्यातून, तर बाकीचा खेकडा नागिनी त्याला खाली ओढतो, त्याला बाहेर निघू देत नाही. तसं जोपर्यंत नामस्मरण आहे तोपर्यंत सत्वगुण वर येतो त्या खेकड्यासारखा. पण नामस्मरण थांबलं की रज आणि तम पेटून उठतात आणि रजतम त्या सत्वाला खाली वाढतात आणि तुमचं पतन करतात. आणि म्हणून नाम नित्य हवंय. हो, विपाये वाढे सत्वशुद्ध, तेव्हा ज्ञानाशी करी साध, येरा दोघे ओखद ये राहती. सत्वाचे अंग लगे, श्रद्धा मोक्ष फळारी गे, तिथं रजतम उगे कापा राहती. सत्वगुण तुम्हाला मोक्ष मिळून देईल, पण सत्वगुण तेव्हाच मोक्ष मिळून देईल जेव्हा नित्य नाम आहे. कारण नित्य नामाने नित्य सत्वगुण उफाळून येतो. नाम थांबलं की रजतम पेटतात, सत्वाला खाली दाबतात, तुमच्याकडून पाप करून घेतात, तुमचं पतन करतात, तुमचा मोक्ष दुरावतो. म्हणून नाम नित्य हवंय. आणि म्हणून नित्य नाम हेच निरंतर जागवणे. संत तुम्हाला नामस्मरण नित्य घ्या म्हणतात. नित्य सत्य अमित हरिपाठ जस, हो
रिकामा अर्धघडी राहू नको, लावी मनापिसे गोविंदाचे. हे नित्य नाम आहे. नित्य नाम हेच निरंतर जागणे. संत आम्हाला निरंतर जागवतात. म्हणजे काय करतात? नित्य नाम घ्यायला लावतात. काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविते. नित्यनाम, नित्य सत्वगुण. नित्य सत्वगुण तो ज्ञानाला मोक्षाला हाक मारतो, तुम्हाला मुक्ती मिळून देतो. याला म्हणतात झोपेतून जाग करणं. काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविते. हा, आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की संत आम्हाला झोपेतून जाग करतायत. काय सांगू आता संताचे उपकार, माझ्या निरंतर जागविते. संत आम्हाला झोपेतून जागे करतात. ही दैनंदिन जीवनातली झोप नसून जो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी झोपलाय, अर्थात जो मोक्षाच्या ठिकाणी झोपलाय, नामस्मरणाच्या ठिकाणी झोपलाय, आशाला संत जाग करतात. अर्थात त्याच्या मुखात हरिनाम देतात आणि त्याला मोक्षाच्या दिशेने वाटचाल करायला भाग पाडतात. याला म्हणायचं मज निरंतर जागविते. आम्ही आमचं कर्तव्य विसरलोय. इथं आलो ते मोक्षासाठी, पण हे कर्तव्य विसरलोय. इथं आलो ते नामस्मरण करून मुक्त होण्यासाठी, पण त्या नामाला विसरलोय. आणि म्हणून संत आम्हाला आमच्या कर्तव्याची आठवण करून देतात, मुखात नाम घ्यायला लावतात आणि आत्मस्वरूपाच्या दिशेने वाटचाल करायला लावतात. याला म्हणतात झोपेतून जाग करणं, मज निरंतर जागविते. आणि मग या जगामध्ये सगळ्यात दुर्मिळ जर काय असेल तर ती मोक्षाची प्राप्ती, आत्मस्वरूपाची ओळख. या जगात काही मिळेल पण मोक्ष मिळणार नाही. मोक्ष अति दुर्मिळ आहे.